आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता ह्यो आणि कोण कोण का असे ना, या घडीला देवीनेच धाडला याला। काय करू मी? सांगा ना, कसं समजावू तिला? तुमच्या पोरीला मी तुमच्यापासून लांब ठेवायचा लई प्रयत्न केला। ती खुश राहावी आणि तुम्ही तुमच्या संसारात खुशाल राहावं, यासाठीच मी हे असं वागायलोय। खरं आता ती वयात यायला लागली, स्वप्न बघायला लागली। मी तिला किती बी समजवायचा प्रयत्न केला, ठीक आहे, माझं ऐकतच नाही। तिला तुमच्याकडेच यायचं असतंय, तिकडं त्या शहराकडं। मी किती समजवा, ती काय माझं ऐकत नाही। पण मला तिच्या भविष्याची काळजी वाटते। पण मी आता ठरवलंय, आबा म्हणतात तसं समद देवी आईच्या मर्जीवरच सोडायचं। आता देवी तुळजाईच माझ्या कमळीचं भविष्य ठरवाल, तीच आता कमळीला मार्ग दाखवाल। काय ग, आज काय बघायलेस? मी अजून जागी कशी, हाच विचार करतेस ना? आहे, विसरू नकोस, मी बी तुझीच लेक आहे। तू जितकी हट्टी आहेस तितकी मी बी आहे। आणि खरं सांगू, तुळजाई जशी अख्ख्या जगाची आई आहे, तशी तू माझी आई आहे। आणि देवीच्या विरोधात जाऊन आपण काहीच करत नाही, तसंच मी बी तुझ्या मनाविरोधात जाऊन काय सुद्धा करणार नाही। हे बघ, ओल्ड मॅन कसं ढाराडूर झालेत, असं घोरायला लागलं जसं काय अख्ख्या जगाची चिंता देवीवर सोपवून मोकळे झालेत। अरे
तुम्ही दोघी जाग्याच आहे वे. आणि तू दिवा बी इजला नाही अजून. आई तुळजाई, माझ्या पोरीच्या दिव्याचं रक्षण कर. कमळे, तुझी समधी स्वप्न पुरी होतील बघ. माझा आशीर्वाद आहे तुला. अजून लय वेळ हाय उजडायला. अगं माझं सपन पूर्ण करण्यासाठी एक रात्र काय, अशा 10 रात्री जागायला तयार आहे मी. आणि हे तर मी पुरं करणारच. कमळाबाई, काळजी सोडा. तुळजाई हाय तुमच्या पाठीशी. होय मग आबा, मी मुंबईला जाणार म्हणजे जाणारच. जय भवानी. जय भवानी. आई तुळजाभवानी, तुला तर ठाव आहे मी कमळीला मुंबईला का जाऊ देत नाही ते. ती हितच सुरक्षित आहे. ती मुंबईला गेली तर तिथे तिचं काय होईल काय बी सांगता यायचं नाही. ती जर का तिकडे गेली आणि तिथं नाही नाही, मी हे काय होऊ द्यायची नाही. आई, आजपासून मी तुझी जी काय भक्ती केली असेल, जी काय सेवा केली असेल, ती समधीपणाला लावायला तयार आहे मी. माझी एकच कळकळीची विनंती आहे तुला आई. मी पदर पसरते तुझ्यामुळं. माझ्या कमळेला कौल देऊ नकोस. यो दिवा विजलाच पाहिजे. माझं हे मागणं मान्य कर देवी आई. या आईवर दया कर, दया कर. माझं मागणं पुरं केलंस तू आई. लय कृपा झाली बघ तुझी. थांब बाबा. यो पाऊस वारा इजा हे समजा मी केलेलं नाही आहे. ही देवीचीच इच्छा असेल तर देवीनं आपल्याला कौल दिला होता. आपलं ठरलं होतं देवी आपल्याला जो कौल देईल तो मान्य करायचा. मग आता देवीलाच ठरवू दे या दिव्याचं आणि कमळीच्या सपनाचं काय करायचं ते. पाऊस तर पडायला खरं, पण कमळीवर पडत नाहीये. मी बघतो. आता ह्यो आणि कोण कोण का असे ना, पण या घडीला देवीनेच धारला याला.